सनसेट पाहण्यासाठी कुठेतरी नवीन ठिकाण शोधायचं आणि आज तसंच काहीतरी घडलं. नावागावाच्या दिशेने निघालो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली खाडी आणि समुद्राची हवा घेत बाईकवर बसून वाट चालत असताना एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळते. गावात पोचलो की थोडा वेगळाच अनुभव मिळतो. इथलं आयुष्य जरा वेगळंच आहे, शांत आणि शहराच्या गडबडीपासून खूपच दूर. आणि हा रस्ता जसा आपल्याला माणिक टोकाकडे घेऊन जातो, तसंच सुद्धा सनसेट पाहण्याची मजा वेगळीच वाटते. इथून बघितलेला सनसेट एकदम मस्त आणि जेटीचा दृश्यही खूप सुंदर. तुम्ही थोड्या वेळातच अनुभवणार. सनसेट बघायला आलो होतो, पण नशीबच खराब आहेत. सनसेट तर मिळत नाही आम्हाला. पण इथून जो व्ह्यू मिळणार ना रात्री, तो बघण्यासारखा आहे. तुम्हाला दाखवणार थोड्या वेळातच. थोडा अंधार होऊ दे, मग तेव्हा समजेल की इथे येणं वर्थ आहे की नाही. हळूहळू अंधार होत चालला आहे आणि लाईट्स पण लागल्या आहेत. जो व्ह्यू भेटतोय आत्ता, जो व्ह्यू भेटतोय तो सुंदरच आहे. तुम्हालाही दाखवतो, तुम्ही चेक करा. आणि अजून अंधार झाले तर अजून सुंदर दिसतो. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. अंधार व्हायची वाट बघून बघून मी थकलो आहे. पण हळूहळू खूप सुंदर दिसायला लागलं आहे. तुम्ही पण बघा आताच. सनसेट तर मिळाला नाही, पण हा जो व्ह्यू मिळाला ना, तो खूपच सुंदर होता. हा दाखवायला मी इथे आलो होतो. एवढ्यातच माझा व्लॉग संपवतो मी. चला.